नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज अस्रोडकर. आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक सदिच्छा. कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज आणि अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर यांचं मराठी साहित्यातलं एकंदरीत योगदान पाहता त्या सर्व साहित्यिक योगदानाचा एक आदर आणि त्यासोबतच मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवता यावेत यासाठी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. आपण या निमित्ताने अनेक मान्यवरांशी, साहित्यिकांशी, कलावंतांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. असाच एक संवाद आज आपण इथे ऐकणार आहोत. माझ्या सोबत आहेत कवयित्री छाया कोरेगावकर. छाया कोरेगावकर, आपलं ह्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. छाया कोरेगावकर गेली 40 वर्ष काव्यलेखनाच्या प्रवासामध्ये आहेत. वयाच्या 13व्या वर्षी शालेय वयामध्ये असताना त्यांनी पहिल्यांदा कविता लिहिली. त्यांचे आकांत प्रिय माझा आणि एक अवकाश माझही हे 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. छाया कोरेगावकर यांच्या कवितेची एक स्वतःची अशी एक शैली आहे. म्हणजे ज्या वेळेला त्यांच्या कविता संग्रहाचं शीर्षक किंवा कविता संग्रहाचं नाव जेव्हा एक अवकाश माझही असं असतं, त्याच वेळेला हे स्पष्ट होतं की छाया कोरेगावकर यांच्या कवितेचं सुद्धा एक त्यांचं असं स्वतःचं एक अवकाश आहे. आणि त्या सगळ्याचा आढावा, त्यांच्या काव्यलेखनाचा, त्यांच्या कविता प्रवासाचा आढावा आपण आज इथे घेणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न, बोला. महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा होतोय. गेल्या 20 वर्ष झाली हा कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय. तुम्ही एक साहित्यिक आहात आणि अनेक वर्षे लेखन करत आहात. मराठी भाषेशी तुमचा एक जवळचा अर्थातच संबंध आहे साहित्य लेखनामुळे. कसं बघता ह्या मराठी भाषा गौरव दिनाच्या त्याकडे तुम्ही कसं बघता आयोजनाकडे? त्यातून नेमकं काय साध्य होतं आणि तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याकडे बघायचा? मराठी भाषेचं जी तुमची नाळ जुळलेली आहे ती कशी आहे? आधी सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या सगळ्या प्रवासाकडे किंवा हा आज एक 365 दिवसामधनं एक दिवस जो साजरा केला जातो आहे त्याच्याकडे मी अतिशय जिव्हाळ्याने, अतिशय आपुलकीने बघते. कारण काय आहे की जसं आईची आठवण आपल्याला नेहमी करून द्यावी लागत नाही, तरीसुद्धा तिचा एक वाढदिवस आपण साजरा करतो, तसं हे भाषेच्या बाबतीतलं आहे. कारण भाषा ही इतकी जवळची आहे, आईच्या इतकी जवळची आहे. आणि भाषा ही माणसाला मिळालेली अशी अलौकिक देणगी आहे. कारण पृथ्वी तलावर फक्त माणसाला भाषा बोलता येते आणि भाषा 2 माणसांना जोडते, आदान प्रदान करते, 2 जीवांचं मिलन पण ती घडवून आणते. भाषेच्या माध्यमातून हे सगळं घडतं. तर या भाषेकडे मी अत्यंत आदराने बघते आणि खूप जिव्हाळ्याने बघते. आणि मी स्वतः मराठी आहे. मराठी भाषेबद्दल मला प्रचंड आदर आहे आणि जिव्हाळाही आहे. तर मराठी भाषेचा हा गौरव होताना मला खूप आनंद वाटतो. एक साहित्यिक म्हणून, एक मराठी भाषिक म्हणून, एक महाराष्ट्राची लेख म्हणून या सगळ्याकडे मी खूप जिव्हाळ्याने पाहते. साधारणतः आपल्याकडे मराठी भाषा म्हटली की एक तर प्रमाणित भाषा तर आहेतच, परंतु बोली भाषा आणि प्रमाण भाषा यांचा एक संघर्ष आपसामधला गेल्या अनेक वर्ष त्याच्यावरती चर्चा सुरू आहेत. आणि मग बोली भाषा ही वापरावी की न वापरावी, बोली भाषेचा न्यूनगंड बाळगावा की न बाळगावा, अशी सुद्धा आपल्याकडे चर्चा होत असते. तुम्ही कुठल्या प्रांतामधून आलेला आहात आणि तुमच्यावर कुठल्या भाषेचा प्रभाव आहे बोली भाषेत? आजच्या दिवसाच्या निमित्ताने जेव्हा या भाषा दिनाची चर्चा होते किंवा कार्यक्रम होतात तेव्हा प्राधान्याने जी प्रमाण भाषा आहे, जी अभिजात भाषा आहे, तिचा आग्रह जास्त धरलेला जातो आणि तिच्यातलं साहित्य आहे त्याच्यावरच चर्चा होते. पण हे साहित्य महाराष्ट्रातलं किंवा मराठी साहित्य जे आहे, मराठी भाषेतलं साहित्य आहे ते एवढं मर्यादित नाही आहे. तर आपल्याला याचे अनेक पुरावे आहेत की अण्णाभाऊ साठे आहेत, उत्तम बंडू तुपे आहेत, शंकर पाटील आहेत. या सगळ्यांनी ग्रामीण भाषेतनं त्यांच्या तिथले
तिथले प्रादेशिक संस्कार घेऊन ती भाषा इतक्या समृद्धपणे आणि इतक्या ताकदीने साहित्याने आणले, तेव्हा बोली भाषेचा न्यूनगंड बाळगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण बोली भाषा काय आहे की तिची प्रादेशिकता आहे, त्याचा एक गोडवा आहे, त्याचं एक सौंदर्य आहे आणि त्यातली एक आत्मीयता आहे. आपल्या भाषेव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेमध्ये ज्याचं हुकमत आहे असा माणूस हिंदी म्हणा किंवा इंग्रजी म्हणा अशा भाषेतनं त्याचं पांडित्य दाखवू शकतो, अभ्यासपूर्ण बोलू शकतो. पण जर का दोन माणसांमध्ये हमरी-तुमरीची वेळ आली तर त्याला जर का शिवी द्यायची असली तर तो मातृभाषेचा आधार घेतो आणि त्याच्याशिवाय येतच नाही, त्याला शिवीच येत नाही दुसऱ्या भाषेमध्ये देता आणि त्याचं समाधानही होत नाही राग व्यक्त करण्याचं. तर ही जी व्यक्त होण्याची जी उबळ आहे म्हणा किंवा ही उत्कटता आहे ना, ती मातृभाषेमधनं जास्त प्रभावीपणे येते असं मला वाटतं. म्हणजे आणखीन एक छोटंसं उदाहरण सांगते की लहान लेकरं सगळ्याच बायांना आवडतात. सहज एखादं लहान बाळ दिसल्यानंतर कोणी बाई त्या मुलाचा पापा घेते, पण ती आपल्या मुलाचा ज्या जिव्हाळ्याने पापा घेते, मुचकन आवाज करते, चटकन आवाज करते, त्याला चिवळून घेते, ही जी आत्मीयता आहे, ही जी ओढ आहे ना, ती आपल्या भाषेची आहे, ती मातृभाषेची आहे आणि या दृष्टीने मातृभाषा आहे. म्हणून या भाषेकडे मी खूप आत्मीयतेने पाहते आणि मला त्या भाषेबद्दल आस्था आहे. बोली भाषेचा तुमच्यावर आहे प्रभाव? हो आहे. मुळामध्ये काय सांगू का, मी सातारची आहे आणि जरी मी सातारमध्ये राहिली नसले तरी माझी आई, बालपण कुठे गेलेलं आहे? माझं मुंबईत भांडूप सारख्या ठिकाणी गेलेलं आहे. आणि मुंबईतली म्हणजे अक्षरशः सदाशिव पेठेतली, कारण तिथल्या दातार कॉलनीमध्ये ब्राह्मण वस्तीमध्ये मी राहिले, त्यामुळे सगळे संस्कार ते आहेत माझ्या भाषेचे. पण आईची भाषा सातत्याने माझ्या कानावर पडत असे आणि आई थोडीशी शिकलेली होती, तिला वाचनाची आवड असल्यामुळे ती अण्णाभाऊ साठे मला कायम वाचायला लावायची. त्यामुळे त्या एक भाषेचा माझ्यावर प्रभाव होता. म्हणजे तिच्या तोंडात सातारी भाषेमध्ये तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगते की एक दर 4-5 वाक्याने एखादी म्हण येते, दर 4-5 वाक्याने एखादी म्हण येते. तर आणि त्या म्हणीमधनं काय होतं माहिती, इतका नेमका अर्थ तुम्हाला आकळतो ना की आता म्हणजे असंबद्ध जर का काही गोष्टी असल्या तर कशाचा कशाला संबंध नाही अशा गोष्टी जर का एकत्र आणल्या तर तो बावळटपणा जर का व्यक्त करायचा असेल तर आमच्या सातारी भाषेत काय म्हणतात माहितीये का, सुगाय सांगती मुगायला आणि भागाय जाती जीव द्यायला. म्हणजे एकीने तिसरीला सांगितलं आणि जीव चौथीने दिला. तर हे जे आहे ना ते भाषेतलं वाक्प्रचार मध्ये किंवा काय की नट्टापट्टा आहे, तिचं सौंदर्य आहे, तिचा देखणेपण आहे. आणि दुसरी गोष्ट की आणखीन एक उदाहरण आहे की एखाद्या माणसाचा वकूब नसताना जर का त्या गोष्टीची मागणी केली तर मग आमचा माणूस काय म्हणतो, नाक नाही नतीला आणि भोगपडा भीतीला. हा म्हणजे काय वकूब नाही याचा, हे मागायला चाललंय इकडं. तर हे जे लाघव आहे ना त्यातलं उत्स्फूर्त आहे आणि ना तो डायरेक्ट पोचतो ना तो माणूस. तर हे सगळं माझ्याकडे ते आईच्या संभाषणातनं आलं. आणि बोली भाषेतला नाही संकोचत. आणि कसं आहे माहितीये का की तिचं असं ते अनाघरात रूप आहे ना, म्हणजे एखादं नागडं गुटगुटीत मुली कसं सुंदर दिसतं ना, तशी ही अशी ओघडी वागडी बोली भाषा आहे ना. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्यावर त्याचा तुम्हाला जास्त चांगला अनुभव येईल. म्हणजे आता तुम्ही सातारची पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ना प्रादेशिक असे वेगवेगळे रंग आहेत. म्हणजे संगमनेरी भाषा वेगळी आहे, कोल्हापूरची भाषा वेगळी आहे, सांगलीच्या इथे थोडंसं कर्नाटकी हे येणारं हेल येणारं. आता कोल्हापूरचा माणूस कसा म्हणतो, कवाधरनं गट उभारलाय, दिसला नाही, गाठ पडला नाही तुला. हा हे आहे ना. तसं सातारचा माणूस म्हणतो, कुठं होतास रे इतका औंद्याच्यानं, इंदुळच्यानं कुठं होतास तू. तर हा एक वेगळा टोन आहे. पण त्याचे रंग तुमच्या कधी लिखाणामध्ये हे आलंय असं? हो, ही भाषा आली, ती आपसूक आली, मला ती नाही हे करावी लागली. कारण टँकर नावाची मी जी कथा लिहिली ना, त्या कथेमध्ये सगळा ग्रामीण भागच म्हणजे दुष्काळी भाग आहे, सातारचा माण तालुक्यातला भाग आहे हा. आणि तिथल्या बायका आहेत त्या आपल्या दुखण्याविषयी म्हणजे आपल्या भोगवट्याविषयी एकमेकींशी बोलतायत. तर त्या स्वाभाविकपणे आपल्या मातृभाषेतनं, त्या सातारी भाषेतनं बोलतील. तर त्या भाषेचा एक लहेजा माझ्या एका कथेमध्ये आलेला आहे, टँकर. हो, तो मी तुम्हाला हे करून दाखवते. माझ्या कथेतला एक मी अंश वाचून दाखवते. अंतर्नादमध्ये ही टँकर नावाची कथा
प्रकाशित झाली होती. तिला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला होता. अच्छा. आणि त्याच्यावर एक शॉर्ट फिल्म पण बनवली आहे भुसावळच्या जोशींनी, प्रसाद जोशींनी. तर त्यातला एक भाग तुम्हाला दाखवते. हा ग्रामीण भागात, दुष्काळग्रस्त भागातलं हे वर्णन आहे सगळं. शारदीच्या लेकीनं रजनीनं पंजाबी ड्रेसचा दुपट्टा राणी लक्ष्मीबाईच्या थाटात कमरेला गुंडाळला आणि कमरेवर तांब्याची चिमुकली कळशी आणि हातात बादली घेऊन इंद्रावहिनीकडे धावत गेली. इंद्रावहिनी, चल लवकर पाण्याला. आणि कुठं? टँकर आला का काय? नाही, हनुमंतरावाच्या बोरीला पाणी लागलंय, तिथं बोलिवलंय सगळ्या बायांना. चिमुकल्या रजनीच्या गोरटेल्या नाकावरचा घाम आणि खड्याची चमकी एकाच वेळी चमकत होती. अगं रजे, घाम तरी पुस तोंडावरला, असं इंद्रावहिनी म्हणत तिच्याबरोबर निघाल्या. कमांडोने आदेश दिल्यावर सैनिकांनी कूच करावी तशा घरादारातून हंडे, कळशा, बादल्या, डबडी घेऊन बाया हनुमंतरावाच्या मळ्याकडे निघाल्या. 15-20 जणींचा तांडा घोळक्याने चालताना रस्त्यातल्या धुळीचा खकाणा उठत होता. चंद्री तर पाण्या वाचून पार कावली होती. तिला महिना आला होता. अंगाची लय वसवस झाली होती. कधी हापशाला पाणी येते आणि गार पाण्यानं आंघोळ करते असं तिला झालेलं. का म्हणून बापानं दिलं असेल आपल्याला असल्या दरीतल्या गावात? चंद्री करदावून बोलली. काय करतीस बाया? बापानं जिथं दिलं तिथं नांदावं लागतं लेकी बाळींना. दावं किती का उरफाटा असं सवचं करून घ्यावंच लागतं सासूरवासनीला. इंद्रावहिनीच्या पोक्त सल्ल्यावर सगळ्या जणी गप्प झाल्या. तरी सारजा काकू म्हणालीच, भल्यानं सोयरीक करू नये या मान तालुक्यात. मी नांदायला आले तेव्हापासून असंच आहे. इथल्या पोरी पोट पिकून म्हाताऱ्या म्हण्यापरी पाण्याच्या खेपा घालूनच म्हाताऱ्या होतात. हनुमंतरावाच्या बोरीवर पाण्याची एकच झुंबड उडाली होती. असा तो एक भाग आहे. तिथे आपापसात बोलतायत आणि आपल्या भाषेत बोलतायत. ते सगळं त्या भाषेवरून निघून पात्रांच्या गरजेनुसार ते आलेलं. मला काय म्हणायचं की हा कथेतला भाग झाला. छाया कोरेगावकर यांची जी ओळख आहे ती एक कवित्री म्हणून आहे. तर तुम्ही कवितेमध्ये सुद्धा कधी हा असा बोली भाषेचा वापर केला? बोली भाषेचा केलेला आहे. कुठली कविता आहे? एक कविता अशी आहे की ती कविता अशी, ग्रामीण भागातली एक बाई आहे, तिचा नवरा आहे, तो रागावून घर सोडून निघून गेलेला आहे आणि ती त्याच्या आठवणीमध्ये दिवस काढते आणि त्याचा अर्जव करते आणि ती त्याला घरी बोलवते आणि ती घरी बोलवण्यासाठी कसा हुकमी एका वापरते. तर हे त्या गाण्यामध्ये आहे. मी तुम्हाला गाऊन दाखवते. ओके, अरे वा, क्या बात आहे. तर ते एक वेगळी पर्वणी आहे बरं का. हे छोटी आता कविता सादरीकरण तर छाया कोरेगावकरांना खूप जणांनी कविता सादर करताना ऐकले नाही, परंतु कविता त्यांचं गाणं, कविता गाण्यातून सादर करणं ही सुद्धा त्यांची एक वेगळी शैली आहे आणि ती आज आपल्याला इथे अनुभवायला मिळणार आहे. सादर करते. शीर्षक वगैरे काही नाही कवितेला, अशा एक 2-3 कडी आहेत. जीवाच्या जीव लगा कसा फसला पांदी मंदी, तुझा आठवसल भारी जशी काळजावर सुरी. जीवाच्या जीव लगा कसा फसला पांदी मंदी, कशी घडली आगळीक शब्द सांडला व्हटातून, कशी घडली आगळीक शब्द सांडला व्हटातून, भर रागाच्या तिरी मिरी गेला उंबरा वलांडून, जीवाच्या जीव लगा कसा फसला पांदी मंदी. गोठ्यातली गाय आहे ती त्याच्या सवयीमुळे तिला दूध देत नाहीये. ती काय म्हणते की गोठ्यात तानी गाय धरी कासला आवळून, तुझ्या वाचून घर सुन माझा भरून आला उर, जीवाच्या जीव लगा कसा फसला पांदी मंदी. सांज निवून गेली पार तान्हा कुशीत बिन घोर, सांज निवून गेली पार तान्हा कुशीत बिन घोर, त्याच्या कवळ्या मायेसाठी तुला
तुला यायाच परतून, क्या बात है. तुला यायाच परतून, तुला यायाच परतून. क्या बात आहे, क्या बात त्याच्यामध्ये आहे. मला असं वाटतं की मराठीतल्या रसिकांनी सुद्धा, साहित्य रसिकांनी सुद्धा छाया कोरेगावकर यांना सांगितलं पाहिजे की तुला यायचं परतून म्हणून, नाही का? आता हे काय झालंय की अलीकडे आता ही सगळं तुमचे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही कार्यक्रम सादर केलेले आहेत. कवी संमेलनांना, कार्यक्रमांना, साहित्य संमेलनांना तुम्ही गेलेला आहात, सहभागी झालेला आहात. आता गेल्या काही वर्षांमध्ये एक आपल्याकडे डिजिटलचं मोठं फॅड आलेलं आहे आणि लोक आता ऑनलाईन जास्त एक्सप्रेस व्हायला लागतात. आता ऑफलाईन जे तुम्ही थेट रसिकांसमोर त्यांच्या नजरेला नजर भिडवत जे सादर करत होतात, अलीकडे सगळा असा जमाना आलेला आहे की पूर्वी जसं प्रेक्षकांना नजर भिडवून आपण सादरीकरण करत होतो, बोलत होतो, आता मोबाईलच्या कॅमेराला नजर भिडवून हल्ली सादरीकरण करावं लागतं. तर ह्या सगळ्या डिजिटल गदारोळामध्ये तुम्ही स्वतःला नेमकं कुठे बघता? मी या समाजाचा घटक आहे आणि हे सगळे जे बदल आहेत, वैज्ञानिक क्षेत्रातले असतील किंवा सामाजिक असतील, आणखीन वेगवेगळ्या स्तरांवरचे असतील, ते आपल्याला स्वीकारावेच लागतात. तर हा डिजिटल आहे, जो बदल झालेला आहे तो आपल्याला स्वीकारणं भाग आहे, तो आम्ही स्वीकारतोय एवढं. आणि त्याचा परिणाम आपल्या जगण्यावर होतोच. आता ही नवीन मुलं जी लिहायला लागलेली आहेत ना, त्यांची एक परिभाषा तयार झालेली आहे या डिजिटल माध्यमाची. त्यांचं जे लेखन आहे, साहित्य आहे, त्याच्यामध्ये त्याची प्रत्यंतर आपल्याला यायला लागलं आहे. आता ही नवीन मुलं आहेत, त्यांनी असे स्वतंत्र शब्दच निर्माण केलेले आहेत की टायपून घे, मला डिलीट कर, फॉरवर्ड. तर ह्या म्हणजे भाषेला पण एक वेगळं वळण मिळालेलं आहे. आपल्या अनुभूतीप्रमाणे ओरिजिनॅलिटीकडून लोक कॉपी पेस्ट कडे जास्त असं झालंय. तर ते स्वीकारणं भागच आहे आणि स्वीकारायलाही पाहिजे. फक्त असं नको व्हायला की ती अपरिहार्यता व्हावी. कारण काय आहे, आपण हे पण लक्षात घेतलेलं आहे की विज्ञानाचा एका ठराविक मर्यादेपर्यंत उपयोग केला तर तो सकारात्मक होतो, विधायक होतो. त्याचा अति केला तर ते विघातक करेल. तर तसं हे साहित्याच्या क्षेत्रातही होऊ नये. आता तुम्ही मला म्हणालात की आता याच्याकडे बघून, कॅमेराकडे बघून तुम्हाला बोलावं लागतं आणि कविता सादर करावी लागते. तर एक साहित्यिक म्हणून किंवा एक तुम्ही मगाशी मला म्हणालात की तुम्ही एक चांगल्या सादरकर्त्या पण आहात, तर एक त्या सादरीकरणामध्ये समोरचा मॉब असणं, त्यातला जो जिवंतपणा आहे तो अनुभवायला येत नाही. आणि ते प्रतिसाद आपल्याला, आणि ही तुम्हाला परत सांगू का, ही कलावंत आणि प्रेक्षक यांच्यामधल्या एक स्पर्शाची भाषा आहे. क्या बात आहे. नजरेच्या स्पर्शाची भाषा आहे. दाद मिळणारी आहे ती तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करते. तर ह्या कॅमेऱ्याच्या डोळ्यातनं ही भाषा मग ही भाषा हरवून जाते. आणि भाषेचा मुद्दा काय आहे, भाषा म्हणजे 2 माणसं जोडणं, 2 जीव जोडणं, 2 संवादाचं साधन आहे. तर ती भाषा इथनं कुठनं तरी हरवतीये किंवा ती वजा होते असं मला वाटतं. किंवा मी दुसरं तुम्हाला उदाहरण सांगेन की कालवणात भाकरी चुरून खाण्यामधला जो आनंद आहे तो आणि चमच्याने खाण्यातला जो आनंद आहे तो ऑनलाईन मधला तो फरक आहे. तर तो आनंद मला स्वतःला नाही मिळत. पण तुम्ही म्हणता तसं डिजिटल त्याचा दुसरा फायदा पण आपण बघितला पाहिजे की एकाच वेळी तुम्ही अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकता. एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला 100, 150, 200 फार प्रेक्षक मिळतील, पण याच्यात हजारो प्रेक्षक तुम्हाला मिळतात आणि हजारो लोकांपर्यंत तुम्ही पोहोचता जे तुम्हाला काही म्हणायचं आहे ते. असा एक मार्ग काढता येऊ शकतो की तुम्ही छोट्या संख्येमध्ये कार्यक्रम सादर करून डिजिटलच्या माध्यमातून लांबच्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. हे एक चांगलं माध्यम. मला आजूबाजूला सतत माणसं लागतात. मला माणसांचं प्रचंड व्यसन आहे. मी माणसांशिवाय राहू शकत नाही आणि त्याच्यात बाया माणसांशिवाय तर अजिबात राहू शकत नाही. बाई हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. बाई हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. छाया कोरेगावकर यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मगाशी सुद्धा विषय झाला की त्यांच्या कविता संग्रहाचं जर आपण शीर्षकच जर पाहिलं, आकांत प्रिय माझा आणि एक अवकाश माझही, तर ह्यातल्या ज्या कविता आहे ह्या प्रत्येक कवितेमधून त्यांच्या भोवतालच्या जी बाया माणसं आहेत ह्या प्रत्येक कवितेमधून एक बाई माणूस सुद्धा त्याच्यातून बोलत असतो. तर तुम्हाला आता तुमची भरपूर कविता आहे, त्याच्यामध्ये 2 कविता संग्रह आहेत. तुमच्या आवडीची, तुम्हाला जर पटकन कोणी सांगितलं की एखादी कविता सादर करा, तुमच्या आवडीची कुठली कविता तुम्हाला आवडते आणि ती पटकन तुम्ही सादर करा. आमच्या मीडिया भारतच्या
प्रेक्षकांसाठी? माझी बायका नावाची एक कविता आहे की बायकांना, पण ती थोडीशी मोठी होईल. 5-6 कव्यांची अशी कविता आहे. तर मी एक तुम्हाला छोटी त्यातल्या छोटी कविता मी सादर करून दाखवते. आणि ही पुन्हा बाईचीच कविता आहे. ही अशा बाईची आहे. माझ्या डोक्यामध्ये एक अशी कल्पना आली की ह्या शरीर विक्रय करणाऱ्या बायका आहेत, त्या शारीरिक व्याधीतून जातातच, पण शरीराबरोबर त्यांच्याकडे पण मन असेल. हाडामासाची बाई आहे, तिला काय वाटत असेल. तर माझ्या मनामध्ये असा विचार आला की एखाद्या प्रौढ वेश्येकडे एखाद्या तरुण 18-20 वर्षाचं पोरगं गेलं तर शरीरात विक्रयाचा किंवा तिच्या व्यवसायाचा भाग म्हणून तो कार्यभाग सगळा होईल, पण तिच्यातली बाई, तिच्यातली आई काय म्हणेल, तिला कसं वाटू शकतं. हे एक छोटंसं मी त्या भूमिकेत जाऊन लिहिण्याचा प्रयत्न केला. तर ते मी ऐकवते. पिळले तर दूध निघेल, पिळले तर दूध निघेल अशा ओठांची कोवळी चुंबन चटचटतात तिच्या सर्वांगाला जळत्या सिगारेट सारखी. पिळले तर दूध निघेल अशा ओठांची कोवळी चुंबनं चटचटतात तिच्या सर्वांगाला जळत्या सिगारेटीसारखी. उन्मादाचा वळीव निरागसपणे करतो शिक्कामोर्तब त्याच्या नुकत्याच उमलू पाहणाऱ्या पौरुष्यावर. उन्मादाचा वळीव निरागसपणे करतो शिक्कामोर्तब त्याच्या नुकत्याच उमलू पाहणाऱ्या पौरुष्यावर. दिवस रात्र स्पर्शाचे अनेकविध साप अंगावर खेळवणाऱ्या तिच्या निब्बर त्वचे खालूनही लवलवतो वात्सल्याचा चुकारुमाळा. दिवस रात्र स्पर्शाचे अनेकविध साप अंगावर खेळवणाऱ्या तिच्या निब्बर त्वचे खालूनही लवलवतो वात्सल्याचा चुकारुमाळा. अन मांड्यांच्या वर असलेल्या टिचभर पोटासाठी आणि मांड्यांच्या वर असलेल्या टिचभर पोटासाठी ती निमूटपणे स्वीकारते त्याच्या इतकीच हिरवी कच्च करकरीत नोट, त्याच्या इतकीच हिरवी कच्च करकरीत नोट. एका वेगळ्या टप्प्यावर हा सगळा संवाद येऊन पोचलाय. आणि छाया कोरेगावकर यांच्याशी बोलताना हा जो टप्पा आहे हा येणारच होता हे आपल्याला खरं म्हणजे गृहीत धरायला पाहिजे. कारण त्यांचं जी लेखणी आहे, त्यांची जी कविता आहे, ही कविता बाया माणसांची अनेकविध दुःख ही सादर करत आलेली आहे. त्यांचा आवाज ही कविता झालेली आहे. आणि ही छाया कोरेगावकर यांच्या कवितेची ओळख सुद्धा आहे. त्या कवितेचा तो चेहरा आहे, ही भोवतालची जी सगळी बाया माणसं आहेत ती. मला सांगा, एक शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आता आलेलो आहोत. एकूणच आता हा मराठी भाषा दिन या निमित्ताने आपण बोलतो आहोत. तुमच्या काय अपेक्षा आहेत की मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेचा हा प्रवास कुठे जावा, कसा जावा, शासनाने नेमका आणि समाज यांची काय जबाबदारी असावी, तुमच्या सदिच्छा आणि मनोगत याच्याबद्दलचं काय तुमचं म्हणणं आहे याच्याबद्दल? भाषा दिनाच्या निमित्ताने भाषेचा गौरव होणं अगदी रास्त आहे. तो झालाच पाहिजे आणि प्रत्येकाला त्याचा अभिमानच वाटला पाहिजे. फक्त त्याचा परीघ जो आहे ह्या भाषेचा, तो परीघ वाढला पाहिजे. फक्त अभिजात भाषा, प्रमाण भाषा हीच गृहीत न धरता इतर बोली भाषांचा त्याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे. इतर बोली भाषांचे प्रवाह जे आहेत, इतर बोली भाषेतले जे शब्द आहेत ते शब्द भांडार आहे. माझं तर असं म्हणणं आहे की शब्दकोशामध्ये या सगळ्या शब्दांना एक वेगळं स्थान मिळून विस्तृत शब्दकोश व्हावा आणि मराठी भाषा समृद्ध व्हावी, की ह्या वेगवेगळ्या प्रदेशातले शब्द आहेत त्या भाषेचा अभ्यास करणाऱ्या माणसांना, मग त्या मराठीच्या व्यतिरिक्तही जी माणसं असतील त्यांना सुद्धा उपयोगी पडू शकतात.